सत्याचा मोर्चा काढण्यात आला होता। त्यात डिगभर पुरावे दिले आणि अशा प्रकारची जर मतदार यादीत घोळ असलेली सदोष अशी मतदार यादी असेल तर कशाला निवडणुका घेता असा प्रश्न या सगळ्या नेत्यांनी विचारला। मविया, उद्धव ठाकरे, राज ठाकरे सगळ्यांनी। आणि त्याच्यावर आशिष शेलार यांनी आज पत्रकार परिषद बोलावलेली होती। भांडाफोड अशी पत्रकार परिषद होती। आशिष शेलारांनी दोन महत्त्वाचे आरोप केलेत की फक्त भाजपच्या आणि महायुतीच्या नेत्यांच्या मतदारसंघातच दुबार तिबार मतदार आहेत का, तर असं नाही। नाना पटोलेंपासून सगळ्या काँग्रेस, उबाठा, मनसेच्या सुद्धा मतदारसंघामध्ये दुबार तिबार मतदार आहेत आणि मुस्लिम मतदार सुद्धा खूप मोठ्या संख्येने आहेत, पण वारंवार त्यांचा उल्लेख झालेला नाही, तो जाणीवपूर्वक टाळलेला आहे। असे दोन आरोप आशिष शेलारांनी केलेले आहेत आणि आशिष शेलारांनी या माध्यमातून मविया, मनसेला अनेक गंभीर प्रश्न विचारलेले आहेत। राज ठाकरेंनी वोट जिहाद करू नये असं आशिष शेलार म्हणाले। राज ठाकरे यांची आणि उद्धव ठाकरेंची भूमिका भूमिपुत्रांविरोधात आहे का असा प्रश्न सुद्धा आशिष शेलारांनी विचारलेला आहे। आपल्याबरोबर आहेत किशोरीताई पेडणेकर, ज्यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। किशोरीताई, आपल्यावर तुष्टीकरणाचा आरोप झालाय। आपण फक्त दुबार तिबार मतदार जे हिंदू आहेत त्यांच्यावरच आक्षेप घेतलात असा आरोप झालाय। आशिष शेलारांनी आरोप केलाय, काय प्रतिक्रिया? मुळामध्ये हा सरळ सरळ गाढवपणा आहे असं म्हणणं। दुबार किंवा एकाच घरावर असं कोणी बघितलं नाही, ते हिंदू आहेत, मुस्लिम आहेत, ते ख्रिश्चन आहेत, हे न बघता ज्या घरांमध्ये कोण राहतच नाहीत त्या घरांमधली मतं काढल्यानंतर जे ऍक्च्युअल खेळ खेळला गेला त्याचा आरसा दाखवल्यानंतर हिंदू मुस्लिम आमच्यावर आरोप करणार होते। आपल्यावर तुष्टीकरणाचा आरोप झालाय आणि आपल्या सगळ्यांच्या म्हणजे मविया नेत्यांच्या मतदारसंघात सुद्धा दुबार तिबार मतदार आहेत, ते आपण सांगितले नाहीत असंही त्यांनी म्हटलंय। आदित्य साहेबांनी जेव्हा पहिली आता 2 दिवसापूर्वी जी आमची सभा झाली त्याच्यामध्ये आदित्याने स्वतःच्या मतदारसंघातलंच दाखवलं। काय मराठी ह्यांना नक्की कळतंय का? अशासाठी हे सगळं दिशाभूल करताय आहे ते एका बाजूने कबूल करताय। मग तुम्ही राज्यात गेल्या 2014 पासून राज्यात आहात ना, देशात आहात ना, काय हे झालं याचं उत्तर पहिलं लोकांना द्या। आणि कशासाठी दलित वेगळे केले, मुसलमान वेगळे कोण करताय? आम्ही सरसकट मतदारांमध्ये जे आले आहेत त्यांच्याबद्दल बोललोय आणि ते दुबारमध्ये हे नाही बघत आहे हा ख्रिश्चन आहे का, हा जैन आहे का, हा मराठी आहे का, हा मुसलमान आहे का। तुम्ही काय हिंदू मुस्लिम दाखवताय? एका बाजूला तुमचे RSS वाले सांगतायत मुस्लिम हा देशाचा एक घटक आहे, असे सगळे तुमच्याकडे व्हिडिओ आहेत। आणि तुम्ही का आता हे हिंदू मुस्लिम पण उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे भूमिपुत्रांविरोधात भूमिका घेतायत। राज ठाकरे हे वोट जिहाद करतायत असा आरोप केलाय त्यांनी। अहो हे शक्य आहे का? त्यांना आरोप करायला म्हणजे ते सत्तेत राहणार, ते वाटेल ते घाणेरडे आरोप करणार आणि त्या आरोपाच्या आधी उत्तरं द्यायची काय म्हणून? हे शक्य आहे का? भूमिपुत्रांना आतापर्यंत जे लढलो ते आम्ही लढलोय भूमिपुत्रांसाठी आणि भूमिपुत्रांना म्हणजे सगळीकडून फक्त 14 तोंड, रावणाची तोंडांपेक्षाही जास्त तोंड बोलणार आणि लोकांना गुमराह करत राहणार। काय चाललंय? का तुम्हाला आता प्रेस घ्यावी का वाटली? का तुम्हाला प्रेस नक्की किशोरीताई, आपण अशाच सोबत आपल्याबरोबर काँग्रेसचे प्रवक्ते नेते अतुल लोंढे सुद्धा उपस्थित आहेत, त्यांच्याशी बोलूया। अतुल जी, तुष्टीकरणाचा आरोप होतोय आपल्यावर, असं आहे की ते म्हणतो ना चोर के दाढी में तिनका, तर ते तशा पद्धतीची आजची आशिष शेलारांची प्रेस कॉन्फरन्स होती। सरकार त्यांचं आहे, इलेक्शन कमिशन त्यांचा पिठ्ठू म्हणून काम करत आहे आणि असं असताना ते आमच्यावर आरोप करत आहेत। आम्ही पुराव्यानिशी बोललो आहे, त्यांनी पुराव्यानिशी बोलावं की दोन ठिकाणी एकाच व्यक्तीने 2 ठिकाणी एकाच ठिकाणी 2 व्यक्तींनी 3 व्यक्तींनी वोटिंग केलंय। अशा 82 कॉन्स्टिट्युएन्सीज आहे महाराष्ट्रामध्ये, ज्याच्यामध्ये 12,600 बूथवर 76 लाख मतदान हे 5 वाजता नंतर झालेलं आहे। हे सगळ्या पद्धतीचं गडबड घोटाळा